सर भीमराव हत्यारकर सरांचं आगमन झालेलं आहे, तरी त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवावे. त्यांचा जोरदार टाळ्या साहेबांनी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित दाखवली, त्याबद्दल साहेबांना धन्यवाद देतो. उपस्थिती दाखवली त्यासाठी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. कार्यक्रमाची त्यांनी शोभा वाढवली. सर तसेच दीपक सर सुद्धा चालू राहू. तसेच आमचे मार्गदर्शक सचिन भाऊ साठे यांचं अपघात आनंद झालेला आहे. आपण सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून ते करावे. तसेच जयंती साजरी करण्याचे आम्ही संघटनेत काम करताना आम्ही सर्व जातीय सलोख्याचा एकोपा ठेवतो, कारण की आमची संघटना सर्व जाती धर्माची आहे. गोर गरीब कष्टकरी शेतकरी यांच्या बाजूने आमची लढणारी संघटना आहे. आणि आपल्याला एवढं सांगू इच्छितो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्व समाज बांधवांना माझ्या हार्दिक असे शुभेच्छा आणि माझ्या 2 शब्दाचा मनोगत थांबतो. जय हिंद, जय भारत. अनुष्काताई नायरे या मार्गदर्शन करणार आहेत, आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. त्यांनी व्यासपीठावर यायचे व आपले मनोगत व्यक्त करायचे. मी सर्वांचे खूप खूप आभार मानते. लोकशाही सुरुवात करू. एकजुटीचा नेता झाला कामगार तयार, एकजुटीचा नेता झाला कामगार तयार, बदनायाला दुनिया सारी तुटुंबी दलकार. या शब्दाच्या माध्यमातून ज्यांनी कामगार वर्गाच्या नसामध्ये क्रांतीची बीज लावण्याचं कार्य केलं, ज्यांच्या लेखणीनं बहुजन समाजाचा कित्येक वर्ष दबलेला उद्गार जरकार झाला. एका हातात दर घेऊन त्यांनी वाटेगाव ते मुंबईचं साहित्य जागरशाने घातलं. ज्या माणसानं वेळ नाही तर बहुजनाच्या वेदना वाचण्याचं काम केलं. आपल्या लेखन कृती आणि युक्तीमधून त्यांनी मराठी संस्कृतीच्या क्षेत्रात एक नवीन फुलकिरी निर्माण केली आणि कलाकृतीला समाज क्रांतीचं परिमाण त्यांनी दिलं. आणि छत्रपती शिवरायांचा पोळा त्यांनी सर्वप्रथम रशियामध्ये जाऊन गायला आणि साम्यवादी परिवर्तनाच्या लढाईत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वैचारिक उत्तरदायित्व त्यांनी स्वीकारलं. ते उत्तम कर्तृत्व, दातृत्व व नेतृत्व असा त्रिवेणी संगम असणारा व्यक्तिमत्व म्हणजे लोकशाहीर, शिवशाहीर, साहित्य सम्राट तुकाराम बाबासाहेब अर्थकारणाला उजाडले. यांच्याबद्दल मी विनम्र होऊन सन्माननीय व्यासपीठ, सर्व मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांनो, मी अनुष्का अशोक काळे विषय मांडते आहे अण्णाभाऊ साठे यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू. मित्रांनो, 1920 रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आणि कुठेतरी अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. म्हणजेच एक विचार कुठेतरी संपला आणि दुसरा नवीन विचार जन्माला. सर्व महापुरुष या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे नातू आदरणीय सचिन भाऊ साठे ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, अशा आमचे मित्र कबीरजी भालेराव, राजेंद्र वाघमारे, विजय भालेराव या कार्यक्रमाला विशेषतः उपस्थित असलेले तेलंगणातील मधुकरजी गायकवाड, आमचे मित्र सन्माननीय मिलिंद भाऊ, सुशीलजी तांबे, डॉक्टर अशोक बाणकर, सुशीलजी तुपे, डॉक्टर अशोकजी बाणकर, या ठिकाणी उपस्थित सर्वच महिला भगिनी, निवेश क्रांती व सामाजिक संघटनेचे तालुका जिल्हा उपाध्यक्ष सुनीलजी दोगण, उमेश त्रिभुवन, प्रॉब्लेमची कसबे, रोहिदास अस्वाल, भगीरथ तांबे, दीपक कांबळे, सुरेश अहिरे, कैलास शिंदे, आपण सर्व या ठिकाणी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला. आपण सर्वांना या ठिकाणी प्रथमतः
लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त मी लोकशाही अण्णाभाऊ साठे सामाजिक संघटनेच्या वतीने शुभेच्छा देतो. मित्रांनो, या ठिकाणी आपण छत्रपती संभाजी शहरात अण्णाभाऊ साठे यांची भव्य या ठिकाणी जयंती आणि रॅली जयंतीनिमित्त रॅलीचे आयोजन केलं होतं. त्या रॅलीचे आणि कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय कबीर सर, राजेंद्रजी वाघमारे आणि विजय भालेराव यांनी मी प्रथमतः धन्यवाद दिले की आपण या ठिकाणी असं या ठिकाणी आपण भव्य नियोजन या ठिकाणी केलं. आम्ही या ठिकाणी नियोजन केलं म्हणजे त्याचं या ठिकाणी सांगणे गरजेचं आहे की भाऊ आम्ही तळागाळामध्ये प्रत्येक तालुक्यात गेलो आणि कार्यक्रमाला हजेरी लावली, परंतु समाज आपला फार विस्कटलेला आहे. प्रत्येकाला अपेक्षा आहे की भाऊ मी भाऊच्या मंदिरात गेलो तर माझा आधी फायदा काय हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अनेक नेत्यांना पुढाऱ्यांना भेटलो आणि कार्यकर्त्यांना भेटलो की बाबा आपण इतर समाजाचे झेंडे इतर पक्षाचे आपण झेंडे उतरतोय, मग आपला स्वाभिमान आणि आपला अभिमान याचे झेंडे आपलं याचे झेंडे उतरतो आपल्याला काय करायचं. काही ठिकाणी आपण ऐकलं भेटलो आम्हाला कामाचं केंद्र मिळून भोजन माध्यमातून भोजनाचं आमचं काय फायदा मिळते मंडळातून फायदा मिळता अशा ठिकाणी आम्हाला ठिकाणी असं नाही भाऊ. आणि आम्ही अनेक समजून सांगण्याचा प्रयत्न केला की आपण या ठिकाणी त्या पद्धतीनं आज बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागं समाज उभा आहे. आमचा मोठा भाऊ ज्या ताकदीने त्या ठिकाणी त्यांनी बाळासाहेबांचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न केलं, त्याच पद्धतीने आपण सुद्धा या ठिकाणी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची वर्ष आदरणीय सचिन साठे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आपण सुद्धा आदरणीय सचिन साठे या ठिकाणी जोडलं केलं पाहिजे. आणि या ठिकाणी भाऊ त्या तरुणीनं आपला घरप्रपंच आपला परिवार बाजूला ठेवून या ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मौलिक मोठी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून जी चळवळ उभी केली, ही चळवळ आपण वापर केला पाहिजे. आणि जिथे आपण या ठिकाणी घोषणा करू त्या ठिकाणी एक भोजनावरच्या दराला आपल्याला करणं गरजेचं आहे. आम्ही या ठिकाणी सुनील कुमार पण आम्हाला ठिकाणी कमी या ठिकाणी करतो आम्हाला फायदा काय आम्हाला स्वाभिमान आहे. आम्हाला स्वाभिमानाचा काही फायदा नसला परंतु स्वाभिमान आहे भाऊ की आम्ही अण्णाभाऊ साठेच्या कुटुंबाशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार वंदन करतो, अभिवादन करतो. आज या कार्यक्रमासाठी खास आकर्षण आणि त्यांना यापुढच्या अनेक कार्यक्रमाला जायचं आहे तसे आमचे स्नेही सचिन भाऊ साठे, अण्णाभाऊ साठे यांचे नातू प्राध्यापक आशिष बनकर सर, नानासाहेब गायकवाडजी, राजेंद्र वाघमारे, कार्यक्रमासाठी धडपड करणारे आमचे जगताप आणि बाकी सगळे मंचावर प्रमुख पाहुणे आणि माझ्या माता भगिनी बंधूंनो, सचिन भाऊला पुढे कार्यक्रम असल्यामुळे मी काही जास्त वेळ घेणार नाही. अण्णाभाऊ साठे साहेबांनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर लगेच दुसऱ्या दिवशी मोर्चा काढला, ये आजादी झूठी है, भारत की जनता भूखी है, ये आजादी झूठी है. 1947ला जे चित्र होतं तेच चित्र आज 2025 मध्ये सुद्धा आहे. राजकारणी जमात कुठल्याही पक्षाची असली तरी अनुसूचित जातीला आपापसात भांडणं लावून त्यांना न्याय हक्कापासून वंचित ठेवण्याचं काम करत असते. आपण नेहमी त्या दृष्टिकोनातून पाहत असतो आणि मग आपल्याला मिळणारे आरक्षण असो, आपल्याला मिळणारे फायदे असो. सचिन भाऊ अत्यंत आपल्यासाठी ज्वलंत प्रश्न आहे दूर आता महाराष्ट्रात, तो म्हणजे दर महिन्याला आपल्या समाजाचे 425 कोटी रुपये लाडकी बहीण योजनेला वळवले जातात. महिन्याला 425 कोटी म्हणजे 5,000 कोटी रुपये आपल्या एका वर्षात जाणार आहेत. आणि ते 5,000 कोटी गेल्यामुळे आपल्याला घरकुलाला पैसे मिळणार नाही, दलित वस्तीला पैसे मिळणार नाही, अण्णाभाऊ साठे वस्तीला पैसे मिळणार नाही, विद्यार्थ्याला स्वाधार मिळणार नाही. या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष जाऊ नये म्हणून आपल्याला आपसात भांडण करण्याचे राजकर्ते करत असतात. पण साठेजी, आपण या विषयावर राज्यभरात आंदोलन करावं, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि अत्यंत महत्वाचं या महाराष्ट्रामध्ये माझे गावगावातले बौद्ध बांधव, मातंग बांधव
आदी बांधवांनी गायरान जमिनी काढलेल्या आहेत आणि ते त्याच्यावर उपजीविका करत आहेत. एका फाईन माणूसला शासनाने एक शासन निर्णय काढून सगळ्याच्या सगळ्या जमिनी त्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केल्या आहेत आणि गावगावच्या माझे बौद्ध बांधव, मातंग बांधव, इतर आदिवासी बांधव यांनी ज्या जमिनी वर्षानुवर्षे कसत आहेत ते काढून घेण्याचं काम हे शासन करत आहे. सचिनजी, तुम्ही अभ्यासक आहात. एकीकडे दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबलीकरण योजना काढायची आणि शासनाने ती जमीन घेऊन विकत घेऊन आपल्याला द्यायची. एवढं सगळं त्रांगण करण्यापेक्षा आम्ही ती कष्ट तीच द्या ना. कारण आज कोणी या शासनाचे रेडी रेकनर जे दर आहे त्याच्याप्रमाणे कोणी जमीन विकत नाही, त्याच्यामुळे जमीन मिळत नाही. पण माझा बौद्ध बांधव, माझा बांधव, मातंग बांधव, माझे आदिवासी बांधव हे गावामध्ये गायरान जमिनी काढल्या. त्या सगळ्या गायरान जमिनी त्यांच्या नावावर झाल्या पाहिजे, त्यांना विस्थापित नाही केलं पाहिजे. यासाठी सचिन भावांनी पुढाकार घ्यावा. आम्ही त्यांच्या सोबत सगळे राहू. काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी प्रवक्ता झाल्यामुळे एक पहिली बैठक होती मुंबईमध्ये आणि तिथं मी प्रामुख्याने ह्या 2 विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मी आंदोलन करा की जेणेकरून हे आमच्या समाजाचे प्रश्न आहेत. बैठक करून मला राजेंद्रनी सांगितलं की सचिन भाऊ येणार आहे त्या कार्यक्रमाला आणि एवढ्या मोठ्या माणसाचा कार्यक्रम टाळू नये म्हणून रात्रीचं पहाटे 3चं विमान पकडून इथे यावं लागलं. पुन्हा मी तुमच्यासोबत येईल आणि पुन्हा जेव्हा केव्हा वेळ मिळेल, आज त्यांना घाई आहे सचिन भाऊंना, मी त्यांच्यासोबत बसून काही विषयावर राज्य लेवलच्या विषयावर चर्चा करून भविष्यामध्ये मग बौद्ध असतील, मातंग असतील, अनुसूचित जातीचा समाज असेल, इतर चर्मकार माझे बांधव असतील, या सगळ्याला न्याय मिळण्यासाठी आपण प्रयत्न करूयात अशी आज अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी आपण प्रार्थना करूयात. आपल्याला सगळ्यांना अण्णाभाऊ आदरणीय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. माझं लावलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय भीम, जय भारत, जय अण्णा. सर्वांना शुभेच्छा देतो. वेळ खूप झालेला आहे आणि मला पैठणमध्ये मोठ्या स्वरूपाची जयंती आहे. पण जेव्हा इथल्या काही राजेंद्र वाघमारे, भालेराव आणि त्यांची जी काही सहकारी जी मुलं शिकत आहेत, मोठ्या कष्टातून मेहनतीतून या प्रशासकीय सेवेमध्ये रुजू होण्यासाठी त्यांची मोठी मेहनत असते. असे सर्व विद्यार्थ्यांनी मला आग्रहाची विनंती केली की आपण शहरामध्ये यावं आणि आमच्या विद्यार्थ्यांच्याकडून आपलं स्वागत होईल आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या समोर उपस्थित. या आजच्या या जयंतीमध्ये म्हणजे लोक किती जमणार आहेत हे महत्वाचं आहे. तर हे आयोजन आणि नियोजन तुम्ही केले हे फार महत्वाचं आहे. आणि अशा या शिकणाऱ्या आपल्या आईबापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस पुस्तकाच्या सोबत असणाऱ्या या मुलांच्या सोबत आपण राहिलं पाहिजे. ही भावना घेऊन आज मी शहरामध्ये आहे. वास्तविकता जाणून घेतली पाहिजे. ही तरुण मुलं ना यांच्या मनामध्ये कोणता स्वार्थ असतो ना कोणती राजकीय भूमिका असते, पण यांचं मात्र महापुरुषांच्यावर खरं प्रेम असतं. म्हणजे तुम्ही या देशामध्ये पाहिलं असेल की या देशाला ज्या ज्या महामानवांनी या गुलामीच्या चोखंडातून मुक्त केलंय, तुम्हा आम्हाला जगण्याचे अधिकार दिले, यांचं नाव घेणारा एक राजकीय वर्ग असतो आणि एक वर्ग असतो जो झोपडपट्टीमध्ये तळागाळामध्ये राहत असतो. आणि म्हणून ती माणसं मी ओळखलेली माणसं आहेत आणि अशा या मुलांच्या, अशा या तरुणांच्या सोबत राहिलं पाहिजे. मी मगाशी आम्ही रामनगरमध्ये गेलो होतो, त्या सगळीकडे मी पाहिलं की झोपडपट्टी आहेत, अजूनही पत्र्याची घरं आहेत. आणि त्या माणसांचं माझं स्वागत करत असताना मी जल्लोष पाहिला, त्यांचं प्रेम पाहिलं. म्हणजे 18 दारिद्र्यामध्ये जगणारी ही सगळी माणसं या देशाच्या प्रती फार प्रामाणिक असतात. आणि हे मी म्हणत नाही, तर हे अण्णाभाऊंनी ओळखलेलं आहे, अण्णाभाऊंनी याच्यावर लिहिलेलं आहे. अण्णाभाऊंच्या प्रत्येक साहित्यामध्ये हीच सगळी माणसं आहेत. अण्णाभाऊंनी कुठल्याही श्रीमंताचं, भांडवलदाराचं, इथल्या कुठल्याही बड्या व्यक्तीचं कधीही कौतुक केलं नाही, तर त्यांनी विरोध केला. आणि म्हणून ती भूमिका घेऊन, तो विचार घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये सातत्यानं काम करत असतो. आजच्या या विचार मंचावर सर्व वेगवेगळ्या स्तरांनी
साहित्य क्षेत्रातील राजकीय सामाजिक चळवळीतले सगळी माणसं या ठिकाणी उभी आहेत आणि खूप सगळी मौल्यवान माणसं आहेत. ते सगळ्यांची नावं घेऊन वेळ म्हणजे आपल्या सगळ्यांचा वेळ घेत नाही. आपण सकाळपासून माझ्यासोबत आहात. आपण शहराच्या विविध भागातून मोठ्या जल्लोषात आपण इथपर्यंत पोहोचलो.